श्री गोविंदराजन आपल्या टीकेमध्ये वैकुंठामध्ये लक्ष्मी विचार करत होते की भगवान रामचंद्र आपलं विजय विष्णू येतात, एकांतवास भेटत नाही आणि तो एकांतवास कसा भेटल म्हणून खिन्न राहायचे. तर एक दिवस नारायणाने विचारलं की हे लक्ष्मी, तू सेवा तर करतेस पण तुझ्या चेहऱ्यावर खिन्नता आहे. वैकुंठामध्ये खिन्नता नाही पण ती भगवंताला लीला करायची होती. त्यामुळे काय कारण आहे? त्यावेळेस लक्ष्मी म्हणते, भगवंता ह्या वैकुंठामध्ये तुमचे सगळे पार्षद असतात, सेवक असतात, त्यामुळे तुमच्यासोबत एकांतवास भेटत नाही, मला तो एकांतवास पाहिजे. तर भगवंत म्हणतात काळजी करू नको, मी लवकरच तुला तो एकांतवास देईल. आणि हे पहिली घटना घडली. दुसरी घटना घडली अशी की तिथे त्या क्षीरसागरामध्ये एक नेहमी जे कासव होतं ते भगवंताचे नेहमी चरण कमलाकडे जायचं. तर जो अनंत शेष आहे ना, तो नेहमी फुफकारायचा. तो फुफकारत असताना तो दरवेळेस फुफकारल्यानंतर त्या कासवाला दुःख वाटायचं आणि भगवंत बागायचे दोन भक्त भांडण करतायत वैकुंठात करतायत. हे कारण झालं. आणि आणखीन तिसरं कारण झालं, ध्यानात ठेवा. तिसरं कारण असं झालं, एकदा भगवंत वैकुंठामध्ये लक्ष्मीसोबत होते, पण इकडे गजेंद्र जो होता चित्रकूट पर्वतामध्ये, त्या पर्वतामध्ये त्या मगरीशी युद्ध चालू होतं. आता ती कथेमध्ये जास्त डिटेल जात नाही मी. आणि तिथे ती युद्ध 1000 वर्ष चालल्यानंतर त्या तलावातून एक कमळ गजेंद्रन उचललं म्हणे, हे जगदीश्वर, हे भगवंता, हे नियंता, मी तुम्हाला अर्पण करत आहे. आणि असं अर्पण केल्यानंतर भगवंत लक्ष्मीसोबत जे वास करत होते त्यावेळेस भगवंत गजेंद्राच्या अर्थभावनेनं प्रगट झाले. कसे प्रगट झाले की जेवढं उत्कंठेनं गजेंद्रानं आवाज दिला तेवढ्याच उत्कंठेनं भगवंत काय केलं, आपल्या बगलामध्ये गरुडाला धरलं, उजव्या हातात पितांबर धरला आणि भगवंत 2 हात एंगे झाल्यानंतर 2 हात खाली होते. आणि 2 हात धरल्यानंतर भगवंत त्या पर्वतावर पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर भगवंताने काय केलं, सर्वप्रथम आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचा काय केलं, उद्धार केला. श्री वैष्णव तिथं प्रश्न विचारतात की भगवंताने गजेंद्राच्या उद्धारासाठी आले होते, तर गजेंद्राचा उद्धार करण्याच्या ऐवजी मगरीचा उद्धार का केला? तर तिथं आचार्य म्हणतात की ज्या मगरीने गजेंद्रासारख्या वैष्णवांचा 1000 वर्षे चरणकमल धरून ठेवले होते, तर भगवंत म्हणतो की जो माझ्या भक्ताच्या चरणकमल धरून ठेवतो त्याचा पहिला मी उद्धार करतो, नंतर त्या भक्तांचा करतो. म्हणून भगवंताने गजेंद्राच्या पहिले मगरीचा उद्धार केला. आणि असं केल्यानंतर मग भगवंताने काय केलं, गजेंद्राचा उद्धार केला. जेव्हा भगवंत ह्या पर्वतावर आल्यानंतर वैकुंठामध्ये एक प्रसंग घडला. काय प्रसंग घडला की तिथं भगवंत लक्ष्मी वाटलं की आता भगवंत गेले, जर मी वैकुंठात झाडू मारते. आता वैकुंठात काही धूळ नसते पण सेवा करण्याची भावना. तर त्यावेळेस तिने काय केलं, त्या पादुका उचलल्या भगवंताच्या. भगवंत पादुका पण घालून गेले नव्हते. त्या पादुका उचलून कुठं ठेवल्या, अनंत शेषावर ठेवल्यानंतर आणि झाडू मारले. पण तिथं 2 लोकांना त्रास झाला. एक अनंत शेषाला वाटलं याची जागा खाली नाही, हा वरती कस का आला, तो लागला वरतून फूक करायला. आणि दुसरा जो शंख होता ना, तो बी असा तळमळला की याचं स्थान इथं वरती कस काय, त्याचं स्थान खालीच असलं पाहिजे वर. आणि आल्यानंतर भगवंत गजेंद्राचा उद्धार केला. भगवंत आल्यानंतर पाहिलं वैकुंठामध्ये काहीतरी बिघड अवस्था झालेली. काय अवस्था झाली, गडबड झालेली. सगळेजण मग भगवंताने विचारलं की अरे बाबा पादुका, तुम्हाला असं, तू असं, तिथं सच्चिदानंद स्वरूप आहे, त्यानं व्यक्ती स्वरूप आहे बरं वैकुंठामध्ये पादुकांना, शंखाला पण विचारलं. तर लक्ष्मीने सांगितलं की पादुकाला वरती ठेवला अनंत शेष, आणि तुमचा जो शंख होता ना तो नाही का येणार, कोणाला रागवला, पादुकांना रागवला. म्हणून भगवंत म्हणले अच्छा ठीक आहे, हरकत नाही. आणि मग आणि तिसरं आणखी चौथं कारण आचार्य सांगतात की भगवंताला आणखीन एक लीलाचं आठवण आली की राम अवतार घेण्याचं कारण भगवंत सांगतात. आचार्य सांगतात की जेव्हा भगवंत वामन देवाच्या लीलेमध्ये 2 पावलामध्ये सगळं काही हरण करून घेतलं होतं. कोणाचं, बली महाराजांचं. 3रा पाऊल ठेवायचा कुठं हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा बली महाराज म्हणतात की भगवंता माझ्या डोक्यावर ठेवा. त्यावेळेस भगवंत विचार करू लागले की माझ्या भक्ताने सर्व काही अर्पण केले आणि आता चरण कमल तो काय करतोय,
त्याच्या डोक्यावर ठेवतो, तर त्यावेळेस भगवंताला आतून वाईट वाटलं. कोण्या गोष्टीचं वाईट वाटलं? की माझा भक्त आहे आणि त्याला मी माझ्या चरणकमलानं कसं काय मी दाबू. आणि म्हणून भगवंताने चरणकमल ठेवलं आणि त्याचं तिन्ही लोकांचं राज्य ते कोणाला दिलं? इंद्राला देऊन टाकलं. देऊन टाकल्यानंतर भगवंताने विचार केला. काय विचार केला? की ह्या माझ्या पायाने, माझ्या चरणकमलाने बली महाराजांच्या प्रती जो अपराध केला आहे त्याला दंड भेटला पाहिजे. आणि ह्या सगळ्या कारणाचं निमित्त धरून भगवंताने रामलीला केली. कशी लीला केली? पहिलं कारण लक्ष्मीसाठी. लक्ष्मीला एकांतवास पाहिजे म्हणून लक्ष्मी ती पुढे सीता होऊन आली आणि मग 14 वर्षे 13 वर्षे एकांतवासामध्ये भगवंताने तिला सहवास दिला. दुसरा प्रसंग, जो कासव होतं, ते कासव नेहमी करायचं तर अनंतशेष काय करायचं? फूप करायचं. ते कासव ह्या जगामध्ये केवट होऊन आलं आणि केवट आल्यानंतर जेव्हा भगवंताला रामाला वनवास दिला तर गंगेच्या काठी भगवंत आले. त्यावेळेस लक्ष्मणानं केवटला बोलवलं आणि केवटला बोलवल्यानंतर विचारलं की बुवा आम्हाला नावेल नाही का गंगेला पार करून द्या. त्यावेळेस केवट म्हटलं, एक थांबा, तुम्हाला जर ह्या नावेतून पार करायचं असेल तर मला पहिले तुमचे पाय धुवावं लागतील, चरणकमल धुवावं लागतील. लक्ष्मणाने भगवंताने विचारलं, असं का? म्हणे भगवंता तुमच्या पायाचं एवढी शक्ती आहे, कमाल आहे की तुम्ही एका शिळेला स्पर्श केला तरी स्त्री बनते. आणि आता जर तुम्ही माझ्या नावेला स्पर्श केला, एक आणखीन पत्नी, आणखीन दुसरी पत्नी मला नकोय. काय? एक पत्नी आहे, आता मला दुसरी पत्नी नकोय. म्हणून सर्वप्रथम मला तुमच्या चरणकमलाचं काय करायचंय? पाद प्रक्षालन करायचंय. आणि मग केवट गंगेचं पाणी घेतलं आणि आपल्या भांड्यामध्ये भगवान रामचंद्राचे चरणकमल धुतले. असे घसोघसू धुतले. धुतल्यानंतर लक्ष्मणजी जे बघत होते ते थोडेसे राग भरला त्यांना. आणि मग केवट लय हुशार होता. पहिलं जे पाणी होतं ते पिऊन टाकलं. बघा, जे कृष्ण भक्त बडा चतुर की चरण कमलाचं पाणी दुसऱ्यांदा धुतलं. लक्ष्मणजी फुफकारायला लागले, काय राग यायला लागला. आणि मग धुत असताना भगवंत काहीच नव्हते, शांत बसवत होते. दुसऱ्यांदा धुतलं. भगवंत म्हणले एकदा धुतलं. नाही म्हणे भगवंत, थोडं राहिलं तर करायचं काय? मला विश्वास नाही, तुमच्या चरण कमलाची शक्तीच अशी आहे. आणि म्हणून दुसऱ्यांदा चरण धुतले. आपली पत्नी, मुलं, बाळ त्यांना ते चरणामृत वाटलं. तिसऱ्यांदा धुवायला भगवंत म्हणते असं कसं काय? आणि लक्ष्मणजींचा राग खूप हेवत होता. तर भगवंत सांगत होते, वैकुंठामध्ये याला स्पर्श करू दिला असता तर ही अवस्था आता आली नसती. म्हणून ते याज व्यवहारे म्हणजे पैशाच्या दुप्पट याचा सहन आहे वसूल करू राहिला केवट की चरण कमल धुवाचं काम चालू आहे. आणि म्हणून जे अनंत शेष आहेत ना, भगवंत माता दोघांची इच्छा पूर्ण केल्या की तू फूक कर, की आता संधी मी स्वतः देतो. आणि म्हणून केवट भगवंताचे चरण कमल धुत होता. आणि लक्ष्मण आणि तिसऱ्यांदा जेव्हा चरण कमल धुतले ते पाणी काय केलं? जेवढे त्याचे गावचे लोक होते त्यांचा उद्धार केला. म्हणजे स्वतःचा उद्धार केला, परिवाराचा उद्धार केला आणि आणखी कोणाचा उद्धार केला? गावचा उद्धार केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, धन्य ते देश धन्य ते कुळ जिथं हरीचा दास जन्म घेतो. ज्या गावामध्ये भक्त जन्माला होतो त्या गावचा उद्धार, येऊन त्या गावच्या कुत्र्याचा उद्धार होतो, ही वैष्णवांची कृपा आहे. म्हणून आपलं उद्धाराचं साधन आपलं कोणी नसून आपल्या उद्धाराचं साधन आपले भक्त आपला उद्धार करतात. म्हणून आपण गजेंद्रच्या प्रसंगातून आपण हे शिकायचं. काय शिकायचंय? भगवंताने गजेंद्रचा उद्धार नाही केला. पहिले उद्धार कोणाचा केला? मगरीचा केला. नंतर कोणाचा केला? गजेंद्र. त्याच प्रकारे केवट सगळ्यांचा उद्धार केल्यानंतर भगवंत आता केवट म्हणतात, भगवंता तुम्ही काय करा, आता बसा. आणि बसल्यानंतर गंगामध्ये पार करीत असताना केवट काय केलं? नावेमध्ये केवट कसा बसला? असा बसला. भगवंत पुढे, सीतामाई मागे आणि लक्ष्मणजी मागे. असे केवट भगवंत तिकडे तोंड करून बसले होते. भगवंत केवट म्हणले, नाही भगवंता, तुम्हाला बसायचं असेल तर मला तोंड करून बसा. भगवंत म्हणले, असं का? मला तुम्हाला पाहत नाव पार करायचे. आणि मग तुम्ही म्हणून भगवंत आणि केवट करीत असताना गंगेच्या आतमध्ये घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर चक्कर मारू लागले गंगेच्या मेन पात्रामध्ये. चक्कर मारित असताना 1 वेळा झालं, 10 वेळा झालं, 15 वेळा झालं, 20 वेळा झालं. लक्ष्मणजीचा राग खूप संतापला, रागीट स्वभावाचे. भगवंत म्हणतात, शांत, कूल डाऊन, जेनिफर रिलॅक्स.
शांत राहा, शांत राहा, चिडू नकोस, तू नको कायदा हातात घेऊ, मी विचारतो. मग भगवंत म्हणतात, काय रे केवट, ह्या नदीमध्ये, या पात्रामध्ये तू फिरवतो का? याचं कारण काय? म्हणे काय झालं भगवंता? अरे म्हणले नदी पार करून जायचं, त्रास होतोय फिरण्यानं. मग केवट म्हणतो, भगवंता ह्या नदीच्या पात्रामध्ये मी तुम्हाला थोडंसं फिरवलं, एवढा त्रास झाला, तुम्ही 84 लक्ष येऊन आम्हाला फिरवतात, तेव्हा आम्हाला किती त्रास होत असेल भगवंता, याची तुम्हाला कधी कल्पना आली का? आणि जसं वाक्य हे केवट बोलतो भगवंतासमोर, भगवंत पण विचार करतात की केवट म्हणजे खूप हुशार आहे. आणि मग भगवंत म्हणतात, आता करायचं काय? तर केवट म्हणतो, भगवंता तुम्हाला जर पार करायचं असेल तर मला वचन द्या, मला तुम्ही पार करणार असाल, माझ्या परिवाराला आणि माझ्या गावाला पार करणार असेल तर मी तुम्हाला पार करून देतो. भगवंत म्हणले, मी तुम्हाला सगळ्याला पार करतो, काळजी करू नका. केवट कोणाला पार करत होता? भगवंताला. कोणती? ही गंगा, ज्यांच्या चरण कमलातून गंगा प्रगट झाली, अशा भगवंताला भक्त पार करत होता. पण त्या भक्ताला कोण पार करीत आहे? भगवंत करतात. म्हणून दोन्ही भक्त आणि भगवंत हे एकूण एक. जसं मी पहिल्यांदा सुरातील सांगितलं की सूर्य आहे, सूर्यापासून त्याचा प्रकाश वेगळा नाही करता येत, तसंच भक्त आणि भगवंताला वेगळं नाही करतायत. हे जसे एकाच नाण्याचे दोन भाग आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताला असं धरून ठेवलं पाहिजे. जेवढं आपण भगवंताला धरून ठेवू तेवढंच भगवंत आपल्याला धरून ठेवतील. एक फेविकॉलची ॲडव्हर्टाईज मी पाहिली होती. ते दोन भाऊ नाही का त्या भिंतीला ठोकत राहतात. भैया ये दीवार टूटती की नाही, टूटती की कैसे, हां फेविकॉल से जोड से तो बनाई है. त्या फेविकॉलच्या जोडमध्ये पान टाकलं तर सटकून जातं. पण भगवंताच्या भक्तीमध्ये फेविकॉलची जरूरत नाही, तिथे स्नेहाने प्रेमाची नाही का आसक्ती लागेल. जसं तुम्ही परिवारामध्ये मुलांच्या प्रती स्नेह करतात, किंवा पती पत्नी, आई वडील, बहीण भावंड, हे बिना बांधलेल्या दोऱ्या आहेत. संध्याकाळी मी थोडा लेट होऊ द्या, त्या द्वाऱ्या तिकून फोन करतात, या लवकर. इकडल्या द्वाऱ्या फोन करत्यात. काय फोन करत्यात? की तुम्ही काहीतरी स्वयंपाक करून ठेवा, मला उशीर होतंय, नाही तर आपण मागून घेऊ. म्हणजे बिना दिसणाऱ्या द्वाऱ्या एकूण एकाला अशा खेचतात. मी म्हटलं ना संध्याकाळी इथं थांबून कथा करू, म्हणे प्रभूजी आमच्या द्वाऱ्या बोलवतात आम्हाला घरी. म्हणजे बिना दिसणाऱ्या मोहमायाच्या द्वारे आपल्याला खेचतात. म्हणून ह्या जगामध्ये पार करायचं असेल आपल्याला, भगवत प्राप्ती म्हणजे भगवंताला धरून ठेवणं. म्हणून इथे जेव्हा केवटने काय पार केलं आणि हा प्रसंग घडला वैकुंठाला, मग त्याचं व्याजसहित वसूल केलं. हे दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग असा घडला. कोणता प्रसंग तिसरा घडलेला आहे? की जे पादुका शंखानं काय केलं होतं, वरती ठेवलं, रागानं भरला होता ना, तर भगवंत तेच शंख पुढे कोण होऊन आले? भरत होऊन आले. आणि भगवंतानं सांगितलेलं आहे की या पादुका घेऊन जा, 14 वर्ष याची सेवा कर. म्हणजे जो अनंत शेवसे होते ते लक्ष्मणजी जन्माला आले, जे शंख होते ते भरत जन्माला आले, आणि शत्रुघ्न कोण होते? कोण होते? सुदर्शन चक्र होते. आणि स्वतः नारायण कोण होते? रामचंद्र होते. आणि जी लक्ष्मी होती ती सीताच्या रूपामध्ये आली. आणि म्हणून भारताने डोक्यावर तर घेतले, तुला जर वरती वैकुंठामध्ये एवढा त्रास झाला तर भगवंता म्हणतात 14 वर्ष याची सेवा करायची. आणि जाताना या पादुका अशा नाही घेऊन जायच्या, डोक्यावर घेऊन जायचे. ते शंख पुढे भरत होऊन आले आणि त्या पादुकाची सेवा केली. ह्या कारणाची पूर्तता झाली. आणखीन एक कारण राहिलं. भगवंत जेव्हा बली महाराजांचं दमन केलं, आणि दमन केल्यानंतर त्याने वचन घेतलं, जर माझ्या चरण कमलाने माझ्या भक्ताच्या प्रती अपराध केला तर माझ्या चरण कमलाला सुद्धा माफ करत नाही. म्हणून भगवंताने जेव्हा भारताने पादुका घेतल्या तर भगवंत 14 वर्षे अनवणी पायाने ह्या दंडकारण्यामध्ये फिरू लागले. आणि फिरत असताना 13 वर्षे भगवंत कुठं राहिले? चित्रकूट पर्वतामध्ये राहिले. आणि शेवटचे जेव्हा तिथून पाहिलं तर भगवंत कुठे आले? पंचवटी क्षेत्रामध्ये आले. कुठं आल्यानंतर ते अगस्त्य ऋषीचा आश्रम कुठे आहे? जे आज अंकाई टंका किल्ला आहे ना, तिथे ते अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. आश्रममध्ये गेल्यानंतर अगस्त्य ऋषींनी त्यांचा अतिशय आदर सत्कार केला. का बरं भगवंत आदर सत्कार करायचं?
त्यांच्या जीवनात एक इच्छा होती की जेव्हा रामलीलेमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटलं की राज्य भोग ऐश्वर्य जेव्हा भेटन तर मला साधू संतांचा संघ नाही भेटणार, साधू संघाचा नाही भेटणार. म्हणून इथे साधूची संगती करण्यासाठी, त्यांच्याकडून प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी, त्या गोष्टीसाठी भगवंत स्वतः साधू संतांच्या संघातात राहायचे. विचार करा, ज्या भगवंताची आपण भक्ती करतो ते भगवंत सुद्धा भक्ताचा आश्रय घेऊन त्यांच्याकडून कथा ऐकतात. म्हणजे भगवंतापेक्षा भगवंताची कथा आणि भगवंताचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. ह्या भवसागरात पार करायचं असेल तर भगवंत सुद्धा आपल्याला सांगतात की मी करण्यापेक्षा माझं नाव आणि माझ्या कथा हे तुम्हाला भवसागरात पार करून घेऊन जातात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये किती संगती केली पाहिजे संतांची. संतांची संगती म्हणजे दाढी वाढवलेला, भगवी कपडे घातलेला किंवा त्याचे चेलेच्या पटीत नाही. साधू म्हणजे जो साधना करतो आणि साध्य प्राप्तीच्या मार्गाला आले त्याला साधू असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे भक्ती मार्गाचा जो राजमार्ग दिलेला आहे भगवत प्राप्तीचा, आपण बघा, माझा असं आहे की मी 8-15 दिवस माझ्या गावी गेलो होतो. जप कसा तरी खेचायचं काम चालू होतं. कारण तिथं भौतिकवादी आले की मग याच्या शेतात काय चालू आहे, याच्या घरामध्ये काय चालू आहे, याच्या वाडामध्ये काय चालू आहे, याच्या लग्नात काय चालू आहे, सगळे गावगाव पाय नाही की इन्फॉर्मन बसल्या आपण काही नाही, नुसतं असं बघायचं. त्यांचे कॅसेट चालू होऊन जातात. बाबा त्यांना एवढं बळ येत आहे. एक दिवस मी ज्या भक्ताच्या घरी राहिलो, ते किती दिवसांनी भेटले मला माहीत नाही. त्या 2-3 बहीण भावंडं रात्री 1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले होते. एवढ्या गप्पा मारत बसले की रात्री 1-2 वाजे, आणि चहा पीत अग्नी पेटवला आहे, हसतात, गप्पा मारतात. म्हणलं अरे तेवढंच भगवत कथा करायचं म्हणलं की यांच्या जीवावर येतं, लगेच झोपा लागते ना. हा किंवा आता मॅच आहे, मॅच पाहायचं की त्यांना डोळे झोपा येत नाहीत. पण कथा तशी चालू झाली टाकेतला की लगेच डोलक्या लागून जातात. म्हणजे काय की आपल्याला रस नाही ह्या जगामध्ये, कृष्ण कथेमध्ये भगवंताचं नाही. जी गोष्ट रस प्राप्त करते त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो. आपल्याला भगवत कथेमध्ये रस का नाही, याचा अर्थ आपल्याला भौतिक इंद्रिया आपल्याला ते हे करत नाही. म्हणून अशा प्रकारे जेव्हा हरी बोल शांत, तर अशा प्रकारे भगवंत सुद्धा कथेचा आस्वादन घेतात. आणि मग अगस्त्य ऋषीने सांगितलं की तुम्हाला राहिलेले 1 वर्ष आहे, तुम्ही काय करायचं, पंचवटी क्षेत्र आहे, गोदावरी तट आहे, तिथे अतिशय सुंदर सुंदर पशु पक्षी आहेत, सुंदर वन आहे, सुंदर फुलं फळं आहेत. अशा वनामध्ये जाऊन तुम्ही काय करा, तुमचा शेवटचं 1 वर्ष तुम्ही व्यतीत करा. आणि मग तर त्यावेळेस भगवंत सीताराम लक्ष्मण हे कुठं आले, पंचवटी क्षेत्रात गोदावरीच्या तटावर आले. आल्यानंतर तिथे लक्ष्मणाने अरुणा आणि गोदावरीचा संगम ह्या तटावर, अरुणा वरुणा आणि गोदावरीचा संगम तटावर काय केलं, एक पर्णकुटी बांधायला सांगितली भगवंताने. आणि मग लक्ष्मणाने अतिशय, म्हणजे त्यावेळेस मी विचार करत होतो की लक्ष्मणाकडे किती गुण होते. ते मोठे इंजिनियर पण होते. त्यांनी स्वतः म्हणजे एक क्षत्रिय असून युद्धकला होती, सगळ्या गोष्टीचं त्यांच्याकडे ज्ञान होतं. आणि मग लक्ष्मणाने अतिशय सुंदर पर्णकुटी बनवली. आणि पर्णकुटी बनवल्यानंतर भगवंत विचारतात, आमच्यासाठी तू कुटी बनवली आहेस, त्यावेळेस तुझ्यासाठी कुटी काय. तर लक्ष्मण म्हणले, भगवंता तुमच्या सेवेसाठी मी आलेलो आहे, इथे मी स्वतःच्या आरामासाठी नाही आलेलो आहे. आणि माझी कुटी बांधून मला इथे इंद्रिय भोग नाही करायचा आहे, मला काय करायची, तुमची सेवा करायची. भगवंताचा जो भक्त असतो ना, तो स्वतःच्या सेवेपेक्षा भगवंताच्या सेवेचा जास्त विचार करतो. हे का बरं करतो, भगवंतावर जी प्रेम आहे, भक्ती आहे, त्यामुळे तो करतो. आणि अशा केल्यानंतर अतिशय सुंदर त्यांचं जीवन व्यतीत होत असताना त्या ज्या काही गोष्टी होतात त्या भगवत इच्छानं होत असतात. आणि नित्यनियमाने कृष्ण आपलं राम लक्ष्मण आणि सीता ऋषींच्या सहवासात राहायचे, त्यांच्याकडून त्यांची सेवा करायची, त्यांच्याकडून श्रवण करायचा, हा त्यांचा नित्यकर्म असायचा. आणि हे करीत असताना रोज गोदावरीचं स्नान करायचे. आपले जे पूर्वज असायचे त्या पूर्वजांना ते तर्पण अर्पण करायचे, म्हणून नाशिकला तर्पणाची विधी सांगितले. आणि प्रातः कळीत असताना एक दिवस भगवंत
सगळ्या ऋषीमुनीशी चर्चा करून नाही का गोदावरीच्या तटावर आले आणि रम्य ठिकाणामध्ये त्या कथेमध्ये आता भगवंत बघा आपल्याला शिकवतात ह्या जगामध्ये की त्या लीलेमध्ये भगवंत तल्लीनता होते. म्हणजे मनोरंजन बी करायचं असेल ना तर आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडे जाण्याची गरज नाही. कथेमध्येच एवढं मनोरंजन आहे की आता आम्ही दिवसभर मी कधी कधी ब्रजबिहारी प्रभू, राधा गोविंद महाराज किंवा असे श्री वैष्णवांचे जे प्रवचन आहे ते ऐकत बसतो. नाही झालं तर राधिकादासचं भजन असते किंवा अग्निदेव प्रभूंचं भजन. एवढे भजन घंटो वेळ निघून जातो. म्हणजे साईड बाय साईड मी काय करतो, कधी कधी थंबनेल पण बनवत राहतो. म्हणजे थंबनेल बी बनणं चालू राहतंय आणि प्रवचन पण ऐकणं राहतं. आणि म्हणजे दिवसभर एंगेजमेंट राहून जाते. आणि लेच काटाळा आला, नेट बी संपलं की लगेच आपलं पुस्तक घ्यायचं आणि पुस्तक झालं की संध्याकाळी 3-4 डोके येतातच भेटायला. हां, काय चाललंय प्रभू, काय नाही. मग आपण इकडं तिकडं जे काय वाचलं ऐकलं म्हणजे अख्खा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत असाच निघून जातो. ते म्हणतात प्रभूजी आमच्या घरात चालू आहे सकाळपासून चिमण्या चावचाव करतात. हां, मुलाच्या चिमण्या, नवऱ्याचा चिमण्या किंवा पत्नी सगळे चावचाव सगळ्याचं काम कर कुठं शक्य आहे. पण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचा आपण कथेचा. आणि असं चर्चा करीत असताना त्याच वेळेस त्या पर्णकुटीमध्ये शूर्पणखाचं आगमन होतंय. बघा ह्या जगामध्ये पहिला शिक्षा आहे, कधी आपलं जीवन आरामदायक राहू शकत नाही. आरामदायक राहिलं, भगवंत सुद्धा राहिले पण त्यांच्या जीवनामध्ये शूर्पणखाची एंट्री झाली. तसंच आपल्या जीवनामध्ये असं कधी समजायचं नाही की माझं जीवन आता स्मूथली चालेल. प्रभूजी भक्ती करतो ना आम्ही, म्हणजे भगवंतानं आमचं जीवन कसं केलं पाहिजे, स्मूथली केलं पाहिजे असं कधीही समजायचं नाही. जीवन म्हणजे चढ उतार आहे. सुख दुःख, मान अपमान, लाभ आणि जय पराजय हेच राहणार आहे. जर हेच नसेल तर असं समजायचं वादळापूर्वीची काय, वादळापूर्वीची शांतता आहे. आणि ती शांतता भयानक असते. भगवंत राहिले आणि त्यावेळेस शूर्पणखा येते आणि तिनं काय केलं, अतिशय सुंदर लावण्य आल्यानंतर ती भगवंताच्या सौंदर्याकडे एवढी मोहित होते. भगवंताच्या महर्षी वाल्मिकी आणि रामचरित्र मानसमध्ये तुलसीदासजी वर्णन करतात की भगवंताचे जे डोळे होते ते कसे होते, कमळाच्या जे पंखड्या असतात त्यासारखे कमल नयन म्हटल्या जाते. भगवंताचे ओठ कसे होते, बिंब फळाप्रमाणे अतिशय होते. वनवासात असल्यानंतर भगवंत 13 वर्ष वनवास होते. आता बघा सकाळपासून पाणी नाही पिले तर आपले होठं कोरडे पडतात. पण भगवंताचे होठं कसे आहेत, बिंबाच्या फळाप्रमाणे. त्यांचे डोळे, त्यांच्या भुया त्या सगळ्या कामदेवांना आकर्षित करणाऱ्या होत्या. आणि त्यांचं जे सौंदर्य होते कामदेव यांना मोहित करणारं एवढं सौंदर्य भगवंताचं होतं. एवढं सौंदर्य जेव्हा शूर्पणखा बघते. आता शूर्पणखा का पडलं नाव तिचं, तिचे नख सुपासारखे होतं म्हणून तिचं नाव काय पडलं, शूर्पा. आजकाल कलियुगामध्ये शूर्पणखा भरपूर फिरतात. आजकाल आर्टिफिशियल का नख लावतात. एक दिवस आलं त्या मंदिरात, काय नेल आर्ट का, हो. आता मला कधी वाटतं की भोजकुरं घेण्यासाठी घेतात का किंवा नवऱ्याने लेत्रा दिला किंवा कोणाला. कलियुगामध्ये सौंदर्य कशाला मानतात, नख वाढवायला. तर तो विषय नाही. तर ती आल्यानंतर जसं ती पाहते भगवंताला, आल्यानंतर भगवंताच्या जवळ जाते आणि केल्यानंतर ती भगवंताच्या सौंदर्याचं गुणगान करते. आणि मग ती भगवंताला विचारते, काय विचार करते की तुम्ही कोण आहेत, एवढे सुंदर आहात, तुमचं सौंदर्य पाहून मी एवढी मोहित झाली. आणि भले तुम्ही राजकुमार दिसतायत पण वैराग्याचे वेश घातलाय आणि वैराग्याच्या वेशाबरोबर तुम्ही धनुष्य पण धारण केलेलं आहे. म्हणजे मला तुमच्या रूपामध्ये विरोधाभास दिसतो. एक तर तुम्ही सुंदर आहात, दुसरी गोष्ट काय, तुम्ही राजकुमार असून वैराग्याचे घालतात आणि दुसरं धनुष्यबाण पण वापरतात. ही तुमची जी पत्नी, आता तुम्ही वैराग्यशाली आहेत, मग ही स्त्री कोण आहे, हे पुरुष कोण आहे आणि इथं येण्याचं कारण काय तुमचं, एवढा प्रश्न विचारते. त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी दशरथनंदन पुत्र, ते स्वतः सांग मी राम आहे. ते काय म्हणतात, परिचय कोणाचा देतात, दशरथ महाराजांचा. म्हणजे इंट्रोडक्शन देताना सुद्धा हनुमानजी इंट्रोडक्शन काय देतात की मी सुग्रीचा सेवक आहे. म्हणजे आपण परिचय देताना म्हणतात ना माझं नाव सो अँड सो देतो.
पण जे विद्वान व्यक्ती असतात ते स्वतःचा परिचय देताना, म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, कधी कोणाच्या नावं देत नाही, त्याच्या सरनामा नावं देतात आधारार्थी. जसं आता मला असं पडलं गोसाईप्रभू म्हणतो मी, किंवा भोळेप्रभू म्हणतो, किंवा पिंगळे माताजी, रेशमा माताजी. म्हणजे त्यांचे नाव घेणं म्हणजे काय, ते आपल्या एटिकेटमध्ये. आता दीक्षा झाल्यानंतर त्यांच्या नावानं दिलं पाहिजे, कारण भगवंताचं स्मरण होतं. तर भगवंताने काय केलं, असं इंट्रोडक्शन. आणि ही माझी पत्नी जनक नंदिनी, जनक महाराजाची पुत्री. म्हणजे परिचय कोणाचा दिला, जनक महाराज. आणि हे माझे बंधूपेक्षा माझे मित्र, हितचिंतक भगवंत सांगतात. बंधू सांगत नाहीत. हितचिंतकांनी हे काय सांगतात, ते सेवक नाही म्हटली, काय शब्द वापरला, हितचिंतक. म्हणजे भगवंत मित्र आणि हित शब्द वापरण्यासाठी ते माझ्या काळजीसाठी आलेले आहेत, ना की सेवा करण्यासाठी आले, असं भगवंत सगळ्याला सांगतात. आणि असं सांगितल्यानंतर त्यावेळेस भगवंत म्हणतात, ठीक आहे, तू कोण आहेस, तुझा परिचय काय. तर त्यावेळेस शूर्पणखा म्हणते की मी दशानंद, जे रावण आहे लंकेचा, त्याची मी बहीण आहे छोटी, आणि माझा भाऊ सगळ्या त्याची सोन्याची नगरी अशी आहे. त्याचं डिटेल्स वर्णन शूर्पणखा करते. दुसरा, माझा जो भाऊ आहे बिभीषण, तो कशाप्रमाणे, एका पहाडाप्रमाणे, तो युद्धकलेमध्ये एवढा निपुण आहे की त्याच्यामुळे मोठमोठी युद्धासुद्धा धराशायी होऊन जातात. आणि तो त्याचं खाद्य, त्याचा जीवाचं सगळं वर्णन केल्यानंतर तिसऱ्या गोष्टीचं वर्णन करतात. तिसऱ्या गोष्टीचं कोणतं वर्णन करतात, की जो तिसरा भाऊ आहे तो आमच्यातला नाही, तो म्हणजे बिभीषण. तो एकदम असा धार्मिक वृत्तीचा आहे, आणि तो त्याच्यामध्ये कोणतेही राक्षसी गुण नाही आहेत. काय, कोणतेही राक्षसी गुण नाहीत. त्यावेळेसच भगवंताच्या मनामध्ये बिभीषणाच्या प्रती आकर्षण निर्माण झालं. तुमचं लक्ष नाही सगळ्याचं, भगवंताला कोणाचं लक्ष झालं. शूर्पणखा काय म्हणते, सगळ्याचा परिचय दिलास, माझा रावण असा की अशा वृत्तीचा आहे, त्याच्यानंतर कुंभकर्ण असा आहे, पण जो बिभीषण आहे तो धार्मिक वृत्तीचा आहे. आणि हे धार्मिक वृत्तीचा असल्यामुळं तो आमच्यातला नाही आहे आमच्यातला, पण आमच्यातला नसू नये. आणि असं दिल्यानंतर महर्षी वाल्मिकी तिथे टीकेमध्ये वर्णन करतात की भगवंताचं जेव्हा बिभीषणाबद्दल ऐकलं, त्याचे गुण पाहून ऐकले, तेवढं आकर्षण झालं. आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की भगवंताला आकर्षित करायचं असेल तर बाहेरच्या गोष्टींना आकर्षित नाही करू शकत. भगवंताला आकर्षित करायचं असेल तर आपल्या भक्ताचे गुण विकसित झाले पाहिजे. जे गुण भक्त भगवंताकडे गुणगान करेन ना, तर भगवंताचं आकर्षण साहजिक होईल त्या भक्ताच्या प्रती. म्हणून आपल्या इस्कॉन पद्धतीमध्ये लोकांना सांगितलं जातं की तुम्ही एकूण एकासाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करा, की प्रभूजी माझ्या जीवनामध्ये, साधना भक्तीमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये मला स्ट्रगल करावं लागते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे, स्ट्रगलशिवाय काही पर्याय नाही. कोणी म्हटलं मी स्पिरिच्युअलिटी एवढं फॉलो करतोय म्हणजे माझ्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का, नाही, अजिबात नाही. पण त्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं हे आपल्याला स्पिरिच्युअलिटी सांगते. म्हणून तुम्ही एवढे एज्युकेटेड आहात, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर्स आहेत, तुम्ही सगळे तुमच्या प्रोफेशनमध्ये आहेत. मटेरियल लाईफमध्ये तुम्ही किती जरी सक्सेस केलं तर तरी मटेरियल लाईफमध्ये हॅपीनेस किंवा आनंद हा जस्ट टेम्पररी असतो. म्हणून तुम्हाला जर आनंद प्राप्त करायचा असेल तो भगवंताच्या भक्तीशी दुसरा काही नाही. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये भगवंत हे शूर्पणखा सगळ्यांचा परिचय दिल्यानंतर त्यावेळेस शूर्पणखा म्हणते की मला नाही का तुमच्याशी संग, तुम्ही एवढे काम होईल तर तुम्ही माझ्याशी विवाह करा, असं प्रपोजल टाकतात. आणि जसं असं प्रपोजल टाकल्यानंतर भगवंत काय करतात, शूर्पणखेनं जसं बोलले तर भगवंत कोणाकडे बघतात, सीतादेवीकडे बघतात. आणि सीतादेवीचं काय रिॲक्शन असतं ते बघतात. आचार्य श्री वैष्णव टीकाचार्य म्हणतात की जी शूर्पणखा भगवंताकडे काम असण्याच्या भावनेनं आली होती आणि ती भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होते, तर भगवंत सीतेकडे बघण्याच्या पहिले सांगत होते, मला प्राप्त करायचं असेल तर काम असण्याच्या भावनेनं नाही बघू शकत. तुला जर मला प्राप्त करायचं असेल तर सीता ही भक्ती देवी आहे,
तुला पहिले भक्ती देचा आश्रय घेतला तर तू मला प्राप्त करू शकते, अन्यथा तू डायरेक्टली मला प्राप्त करू शकत नाही. लक्षात येतं का तुमच्या? भगवंतानं काय इंडिकेट केलं? माझ्याकडे येण्याच्या पहिले कोणाचा आश्रय घ्यावा लागेल तुम्हाला? सीता कोण आहे? भक्ती देवी आहे. आणि भक्ती देवीचा तुम्ही आश्रय घेतला तर मी प्राप्त होतो. आचार्य आपल्याला हे शिकवतात की आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती डायरेक्ट होऊ शकत नाही, भक्तीच्या द्वारे भगवंताला प्राप्त करू शकतात. थोडं फिलॉसॉफिकल चाललंय का? हा, जड नाही चाललं? सगळ्यांना म्हणा हरी हरी, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा. भक्तीच्या द्वारातून करू शकतो. आणि आचार्य सांगतात, दुसरं लेसन सांगतात तिथे की शूर्पणखा जी होती ती काम वासनेच्या भावनेनं आली. म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर काम भावनेनं भगवंत कधीच प्राप्त होऊ शकत नाही. जर तुम्हाला भगवत प्राप्ती करायची असेल तर तुमच्या हृदयातली काम वासनेचा पहिले नाश करावा लागेल. काल ब्रजबिहारी प्रभूंचा अतिशय सुंदर ब्रह्मचर्य क्लास झाला. ते म्हटले जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीरामध्ये काम वासना राहणार आहे. काम वासना म्हणजे शारीरिक आकर्षण आहे, पण इच्छा, त्या काम वासनेचा जो सागर आहे असं म्हणतात. एक प्रभूजी एका प्रवचनामध्ये शिक्षाष्टम, आपल्या दिवसातून 60,000 विचार येतात आणि त्या 60,000 विचारामध्ये कितीतरी अशा इच्छा असतात की त्या पूर्ण होत नाहीत आणि त्या इच्छाच्या आधारे आपण काय करतो? वाहून जातो. म्हणून जेव्हा भगवंताकडे आपण जातो तेव्हा आपण काम वासनेनं किंवा काम इच्छानं जेव्हा येतो ना, तर भगवंत म्हणतात हा मंदिरात आला माझ्या दर्शनाचं घेण्यासाठी, पण याच्या हृदयामध्ये काम इच्छा आणि काम वासना काय झालेली आहे? भरपूर आहे. त्यामुळं मी याला दर्शन देऊ शकत नाही. म्हणून कधी कधी गेल्या मंदिरामध्ये आपल्याला भगवंत का भेटत नाही? भगवंत का दर्शन देत नाहीत आपल्याला? इकडे रे तुम्ही, गप्पा मारणार इकडे बसा. घनश्याम, सिद्धू इकडे, आदित्य तू पण इकडे, आदित्य तू पण इकडे, आवाज येतो तुमचा तिकडनं. इथं बसा. यात्रेत आले कथा ऐकल्या पाहिजे आणि मोबाईल सायलेंट करून ठेवा, ठीक आहे? आणि पोरांमध्ये जो शांत राहीन त्याला 5 स्टार चॉकलेट मी देणार आहे तुमच्या मम्मी पप्पा कडून घेऊन. हा हा, हरे कृष्ण हरे कृष्ण. काय मुद्दा चालत होता आपला? हा, भगवंताकडे जेव्हा जातात ना तर भौतिक इच्छा काम वासनेने जाऊ शकत नाही. आणि मग भगवंत आपल्याला इंडिकेट करतायत. केल्यानंतर भगवंत म्हणतात, तिथे शूर्पणखा म्हणते मी कुमारिका आहे. तुम्हाला जर माझ्याकडे असं वाटलं तर मी कुमारिका आहे आणि तुम्ही पण कुमार आहात. म्हणजे याला म्हणतात कपट वेश. ती कुमारी नव्हती, ती कोण होती? इदुआ होती. कशी इदुआ होती? तिचा जो भाऊ होता रावण, रावणाने शूर्पणखेचा काय केला? वध, आपल्या शूर्पणखेच्या नवऱ्याचा वध केला. का बरं? कारण तो नेहमी राज्यामध्ये नाही का लुडबुड करायचा आणि त्याला असं वाटायचं रावणाला हा भविष्यामध्ये माझी लंका तर हडप करून घेणार नाही. जसं आपल्या देशामध्ये औरंगजेब होऊन गेला होता. त्यानं राज्य प्राप्त करण्यासाठी काय केलं? आपल्या वडिलाचा, भावांचा, सगळ्या परिवाराचा कत्ल केला. तेव्हा तो तख्त्यावर बसला. तसंच ही वृत्ती आहे ना आज पण पाहायला भेटते. आणि मग रावणाने आपलं हे शूर्पणखेनं काय मुद्दा चालू होता? कपट करून आली. मग कुमारी का तू? आणि मी कुमार आहे आणि तुम्ही पण कुमार आहेत. त्यावेळेस भगवंत म्हणतात, अरे शूर्पणखा, मी तर त्यावेळेस शूर्पणखानं काय केलं की भगवंत एक श्री वैष्णव खूप सुंदर टीका वर्णन करा की भगवंताने तिचा बाह्यवेश तर पाहिला पण आंतरिक भावना पाहिली. हिच्यामध्ये 2 गोष्टी येतात शूर्पणखाबद्दल. काय भावना आहे पाहिली? एक तर काम वासना हिच्या हृदयामध्ये आणि दुसरं कपट घेऊन आलेली. आणि कपट आणि काम वासनेमुळं ही मला प्राप्त करते. त्यावेळेस भगवंत म्हणतात कपट आणि वासना जर मुक्त करायचं असेल तर तू पहिले काय कर? भगवंत म्हणतात, अरे मी तर लग्न केले, माझी पत्नी आहे आणि माझा जो बंधू आहे तो कुमार आहे. कोण? लक्ष्मण. त्याच्याकडे जा. लक्ष्मण जी कुमार होते का?
भगवंत तू कपट करून आलास तर मी सुद्धा तुझ्यासोबत कपट करेल. तू म्हटली मी स्वतः इंट्रोडक्शन देताना काय म्हटली, मी कुमारिका आहे. पण ती कुमारिका नव्हती, ती कोण होती, विधवा होती. आणि मग भगवंत म्हणतात एक कपट्याला दुसरा कपट भेटो. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जो छलस्मी सगळ्या कपट्यामध्ये मी कपटी आहे. जो कपट करेल त्याच्यासोबत मी कपट होतो. ते कोणाच्या बाबतीत बोलतात भगवंत, शकुनीच्या बाबतीत बोलतात. म्हणून भगवत भक्तीमध्ये कपट असणं काही कामा नाही. जेव्हा तुम्ही कपट धरतात ना तर भगवंत आपल्यापेक्षा 4 पटीनं मोठे कपटी आहेत. म्हणजे ते कपटाला कपट्यासारखं वागतात आणि सरळ व्यक्तीला सरळ हृदयानं व्यवहार करतात. मग भगवंत म्हणतात तू काय कर, कोणाकडे जा, लक्ष्मणाकडे जा. आणि मग लक्ष्मणाकडे गेल्यानंतर लक्ष्मण म्हणतात अरे तू चुकलीस. कशी आहे, मी त्यांचा सेवक आहे आणि मी त्यांची सेवा करतो. आणि जर तू माझी पत्नी झाली तर तुला उद्या कोणाची दासी व्हावं लागेल, सीताचा व्हावं लागेल. त्यापेक्षा काय कर, तू माझ्याशी विवाह करण्यापेक्षा तू माझे जे भ्राता आहेत त्यांच्याशी पुन्हा तू विवाह कर. ती गेली पुन्हा बोंबलत. हां, म्हणजे इथं काय, तिची निष्ठा नव्हती. तिला काय होतं, जेव्हा आचार्य सांगतात तुमच्या हृदयामध्ये इच्छा आणि वासना असल्या ना तर तुम्ही भक्तीमध्ये निष्ठ नाही राहू शकत. तुम्ही काय करता, हा बाबा नाही तो बाबा, हे मंदिर नाही तर ते मंदिर, हे मंदिर नाही भेटलं तर तो दर्गा, किंवा जिथं द्वारकांडा भेटन याला मानतात शूर्पणखाची वृत्ती. भगवंत तुमच्या समोर आहे, भगवंत सोडून तुम्ही काय करतात, इकून तिकडं तिकून तिकडं माकड्यासारख्या उड्या मारतात. भगवंत मानतात याला मानतात कपट आणि वासनेच्या आणि इच्छाच्या नुसार जो पळतो त्याला भगवंत जवळ असून सुद्धा त्याला दर्शन देत नाही. म्हणून इथे आचार्य आपल्याला शिक्षा देतात की आपल्या भक्तीमध्ये इकडे तिकडे टुणूक उड्या मारू नका. सोशल मीडियावर एवढे भोंगे चालू झालेले आजकाल, अरे हा बाबा लय भारी प्रवचन करतो, निघाला, ही बाई लय भारी बोलते, ती मावशीले काका बोलतात. अरे भाऊ, तुझे जे परंपरेतून आलेलं आहे, जे ग्रंथाच्या माध्यम गुरु साधू शास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आलेलं आहे, जेव्हा ते पालन करशील तर तुला ते भगवंत जवळ असून सुद्धा भगवंत भेटतील नाही तर भेटणार नाही. निस्त्या माकडासारख्या उड्या मारणं बंद करा. मी तुम्हाला काय सांगतोय, याले अभ्यास केलाय तुम्ही. माझ्या आता तुम्ही लेडीज येता आणि काही जेंट्स आहेत, माझ्या रूममध्ये या, किती पुस्तक आहेत. पहिले मी कन्व्हिन्स झालो नंतर तुम्हाला सांगतोय. मी हवेत गोळ्या मारत नाही आणि मला ते आवडत पण नाही. माझा मेन उद्देश काय, कोणाची तुम्हाला हे नाही. माझा एकच उद्देश, तुम्ही भगवान रामचंद्राच्या चरणाशी जावा, भगवान कृष्णाशी जावा, विठ्ठलाकडे जावा, त्यांचं धाम तुम्ही प्राप्त करा, हा उद्देश आहे माझा, बाकी काही उद्देश नाही. आणि मग शूर्पणखा जेव्हा त्यावेळेस त्या त्यांना तिकडे घेऊन जा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर शूर्पणखा इकून तिकडे होत होती आणि केळवर शूर्पणखाला जाणवलं, काय जाणवलं की भगवंत, महर्षी वाल्मिकी लिहितात आणि गोविंदराला भगवंत पहिल्यांदा हसले रामायणामध्ये. कसेच हसले माहिती का, ही शूर्पणखा किती चंचल आहे आणि चंचल असल्यामुळे इकून तिकडे उड्या मारतीये, हिचं काही निष्ठा नाही. आणि केल्यानंतर भगवंत म्हणतात लक्ष्मणाकडे जा, लक्ष्मण. तर त्यावेळेस शूर्पणखाला वाटलं हे सगळे मला फुटबॉलसारखे इकून तिकडे टोलवतात. आणि याचं मूळ कारण असं आहे, ही जी कुशाग्रस्त, तिथे शब्द काय आलाय, हिची कंबर कशी आहे, पतळ आहे, हिचे डोळे कसे आहेत, खोल गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर ती म्हणते की याचं कारण म्हणजे ह्या मला खेळण्याचं एकमेव कारण म्हणजे ही सीता आहे. जोपर्यंत मीचं रक्तपान करणार नाही, हिचा वध करणार नाही, तोपर्यंत हे जे मदन मोहन आहेत ते मला नाही का स्वीकार करणार नाही. तर त्यावेळेस जसे ती सीतेवर आक्रमण करते त्यावेळेस भगवंत लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, 3 गोष्टीशी कधी खेळायचं नसतो. यांना लगेच तू काय करायचं, दंड द्यायचा असतो. जो साप असतो त्या सापाशी जास्त चेष्टा मस्करी नाही करायची. आमचे एक ब्रह्मचारी होते निगडीला, कृष्णचरणप्रभू, एकदम पर्सनॅलिटी. ते काही डोकं लावायचं म्हणलं त्या व्यक्तीला नाही का सांगितलं नको हे करू, ती जास्त सापाला खेळायची. आश्रममध्ये साप धरणं म्हणजे आवलदी माणूस, विचित्र. अजून बी आहेत आतरंगी काही, त्यांची भले कपडे घातले पण त्याची वृत्ती जात नाही. त्याने एकदम असा एक विषारी सापाला त्याने पकडला आणि त्याने दंश केला.
पुढचे 2 महिने ICU मध्ये होते. म्हणून सापाशी कधीच खेळेल. दुसरं अग्नीशी कधीच चेष्टा नाही करे. आणि तिसरं म्हणतात ते म्हणजे पाणी. पाण्याशी पण नाही. मी 2 पाऊल जाईन ना, जरा कमरा इतकं नाही नाही भाऊ, एकच पाऊल येऊन नका डुबकी मार. तिथे गेल्यानंतर दिवस भेटेल असं नाहीये. हां, तू तिथे 2 तांबे घे, कधीच नाही. आणि चौथी गोष्ट, जे अशा वृत्तीचे लोक आहेत, जे शरीरानं तर मनुष्य दिसतात पण वृत्तीनं राक्षस असतात, त्यांच्याशी जास्त चेष्टा मस्करी करायची नाही. ऑफिसमध्ये असो किंवा घरात असो किंवा सामाजिक जीवनामध्ये असो, त्याला म्हणायचं सुरक्षित अंतर ठेवा. ट्रकच्या मागे लिहिलं होतं ना, काय होते? सुरक्षित अंतर ठेवा. का बरं सुरक्षित अंतर ठेवा? की त्यांना माहिती आहे गेले की ठोकण्याचा ॲक्सिडेंट होणे. तसं आपल्या जीवनात ॲक्सिडेंट कधी कधी आपण शांत बसू दे ना, असतात काही विघ्न संतोषी, त्यांचं नाव दिलं विघ्न संतोषी. का? ते विघ्नांत संतोष आनंद घेतात. मग अशा पद्धतीनं भगवंत म्हणतात हिचं नाक कान छाट. का बरं? भगवंत स्त्री अवध्य असते, तिला कधी वध करायचं नसतो. म्हणून तू काय करायचे, नाक आणि कान. भगवंताने इशारा केला आणि लक्ष्मणानं आपली तलवार घेतली, खडक घेतलं आणि शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं. कापल्यानंतर का बरं? आपण मराठीमध्ये म्हणे तू नाकाला काळं लावलं, काळं केलं तोंड. तर भगवंत लक्ष्मणजीनं असं काय केलं आणि भगवंतानं असं काय झालं? अख्ख्या रावण लंकाचं नाही का काळं तोंड केलं ना, म्हणून भगवंतानं नाक आणि कान छाटले. आणि असं छाटल्यानंतर जेव्हा शूर्पणखा गेली, कुठे गेली? खर आणि दुष्यनाकडे गेली. खुरदर्शनानं सांगितलं, अरे तुम्ही ते एवढे बलवान आहे, शक्तिशाली आहेत, मोठमोठ्या डिंगा करतायत. आचार्य तिथे एक गोष्ट खूप सुंदर सांगतात. काय सांगतात? की भगवंताच्या आणि शूर्पणखेच्या मध्ये तुलना किती सौंदर्याची, मी ती सांगायची विसरून गेलो प्रवचनामध्ये. एक म्हणजे भगवंताचं सौंदर्य आणि शूर्पणखेच्या सौंदर्यामध्ये तुलना का होत? भगवंतानं नाक आणि का छाटले? तर शूर्पणखाला वाटायचं की एवढे सुंदर आहे आणि मी पण सुंदर आहे ना. शूर्पणखा म्हणली, काय म्हटली भगवंताला? मी पण सुंदर आहे तुम्ही पण सुंदर आहे. हे कुशाग्र स्त्रीला तुम्ही असं का करता? म्हणून भगवंत म्हणतात, अरे तू सुंदर नाहीस, तू काय विद्रूप आहे आणि आणखी तुला विद्रूप करायला होतं. म्हणून भगवंत काय करतात? लक्ष्मण नाका. तर कोणतं तुलना करतात? तर इथे आचार्य सांगतात की भगवान रामचंद्राचे नेत्र सुंदर कमळाच्या पाकळीप्रमाणे होते. तर शूर्पणखाचे नेत्र कसे होते? खोल डोळे विषयाच्या कुपाप्रमाणे होते. कूप म्हणजे वीर्य. दुसरं, भगवंताचा चेहरा साक्षात पौर्णिमाच्या चंद्राप्रमाणे होता. अतिशय मधुर आणि कमळासारखा नाजूक होता आणि सगळ्यांना आकर्षित करणारा होता. शूर्पणखाचा चेहरा कसा होता? ते म्हणतात अतिशय अकराळ विकळा, किळसवाणी करणारा आणि कोणी पाहून भयभीत होऊन प्राण त्यागणारा होता. हा दुसरं वर्ण. तिसरं, भगवंताचे जे कटिबंध अतिशय नाजूक, सडपातळ आणि कमनीय होतं भगवंताचं सौंदर्य. शूर्पणखाचं कसं होतं? शूर्पणखाचे केस घाणेरडे तांबड्या रंगाचे. आजकाल कोणी तांबडा कलर केला तर मला 2 लोकांची आठवण येते. एक प्रलंबासूर, त्याचे बी केस लाल असे. आजकाल खवच्या कट मारतात लोक. कोंबडा कट. हां, कोंबडा कट माहिती आहे का तुम्हाला? दोन्ही तुरे असे लावले आणि त्याचे केस रंगातात. आणि जेव्हा मी कोण्या गलीतून शिरतो, हरिडंगरी हरी छाव, तिथे सगळ्या दाड्या लाल कोंबड्याचं, त्या समजायचं अरे हे प्रलंबासूरच आहे. हां, किंवा ज्या मावल्या तांबडे केस करतात, हे याच्या रामायणामध्ये वर्णन आहे, माझं नाही. हां, शेपमध्ये नाही तर मग प्रभूजी असं कसं काय? तांबडा कलर केला की त्यावेळेस शूर्पणखाचे पण तांबडे केस होते, घाणेरडे गवताप्रमाणे होते आणि घृणात्मक मस्तकातून नाही का वास यायचा आणि ते उगवल्यासारखे सरळ केस होते काट्याप्रमाणे असे सुकलेले. ते जर कोणाला टोचले तरी ते विषयाप्रमाणे होते. भगवंताचे केस होते मृदुम मायन होते. भगवंताचे केस कुरळे, सुरेख, मुर्दुक आणि चमकणारे होते. काळ्या रेशीम दोरेपाने पुचके होते आणि मुख सौंदर्य वर्धित करणारे होतं भगवंताचं सौंदर्य. आणि मग इथे शूर्पणखा कशा? शूर्पणखेकडे पाहून साक्षात मृत्यूला भेटल्या समान वाटायचं. किंचाळल्याशिव किंबहुना प्राण्याची आरोळी ठोकल्याशिव तिच्याकडे कोणी पाहू शकत नाही. पण भगवंताचं सौंदर्य पाहून सगळे अवाक व्हायचे की या डोळ्यामध्ये भगवान रामचंद्राचं सौंदर्य किती पाहू आणि या डोळ्याने किती रूप भरू, असं ते सौंदर्याकडे मोहित व्हायचे. त्याच्यानंतर भगवंताचं सौंदर्य कसं होतं? आल्हाददायक होतं. हां, त्यांचं हर्षभरीत आनंद स्मित हास्य असायचं. मधुर गोड सूर, त्यांच्या मुखातून जे शब्द वाढायचे असं वाटतं सप्त स्वराचे आवाज बाहेर पाडतात आणि असं वाटतं की निरंतर ऐकत राहावं भगवंताची वाणी.
आणि हे दिल्यानंतर भगवंताचं तारुण्य कसं होतं, टवटवीत होतं, एक सुंदर बालकाप्रमाणे होतं भगवंताचं सौंदर्य. आणि हाती धनुष्यबाण वैराग्याची वस्त्र धारण केले होते आणि मनोहर होते. त्यांचं नाव पडलेलं लोकमनोहर. लोकमनोहर ह्या शब्दाचा काय, लोकांना मनोहर करणारे, मोहित करणारे असे मनोहर म्हणून त्यांना अजून एक नाव आहे भगवंताचं. आणि पण शूर्पणखाचं वय कसं होतं, वयानं मोठी होती, कुरूप दिसाय होती आणि काळ्या स्वरूपाची होती. तिचं रूप म्हणजे साक्षात एका काळ्या कोळशाप्रमाणे होतं. भगवंताचं भाष्य ऐकण्यास मधुर होतं, सर्वपोषित सौम्य आणि सभ्य होतं आणि सर्वांना मोहित करणार होतं. तर शूर्पणखाचे शब्द कसे होते, निंदा करणारे, टीका करणारे अशब्द होते. त्याची सर्वांची दुर्दशा व्हायची. आणि साक्षात शूर्पणखा कोण होती, पापाची मूर्तिमान स्वरूप होती. आणि भगवंत कोण होतं, धर्म विग्रह. राम काय सांगले, राम धर्म विग्रह. भगवंताचं स्वरूप कोण आहे, धर्माचं आहे. आणि मग अशा वेळेस भगवंत इथे या भगवंताने लक्ष्मणाला सांगितलं, अरे याच्यात माझ्या तुलना होऊ शकत नाही आणि तुलना करण्याचा प्रयत्न करते तू. लक्ष्मण काय कर, हिचे नाक आणि कान कट कर. किती आचार्य डीपमध्ये जाऊन सांगतायत की रामायणामध्ये आपण जेव्हा हे ऐकतो ना, अरे म्हणलं अरे आपण वरच रामायण ऐकतो, आतमध्ये डीपमध्ये जातच नाही. आणि मग तिथे आचार्य सांगतात की भगवंताने लक्ष्मणाला शूर्पणखेचं नाक कापण्याचं आणखीन एक कारण देतात. काय कारण देतात, टीका जरा जड जातात का? ते आचार्य म्हणतात की भगवंताला पाहायचं असेल तर धर्माच्या दृष्टिकोनातून पहा. आणि शूर्पणखेकडे अधर्म होता म्हणून ती भगवंताला भगवंत म्हणून बघत नव्हती, मनुष्यरूप म्हणून बघत होती. आणि भगवंताच्या बरोबर जे सीता आहे, गुरु आणि भक्ती यांना सदा साधारण बघत होती. तर जो मनुष्य धर्म बघेल, धर्माच्या दृष्टिकोनातून दिसेल भगवंताला, तर भगवंताला धर्माच्या दृष्टिकोनातून कोण दिसेल की भगवंत माझे परमपिता आहेत, माझे स्वामी आहेत, माझे बंधू आहेत, सखा आहे. आणि तो संबंध स्थापित करतो. आणि अधर्माच्या दृष्टिकोनातून जाताना भगवंताकडे तुम्ही, तर भगवंताकडे केवळ तुम्ही दोषाने, कपटाने आणि भौतिक इच्छानं जातात. म्हणून आचार्य म्हणतात शूर्पणखाची जी भावना आहे, तुम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून जातात की अधर्माच्या दृष्टिकोनातून जातात. म्हणून प्रत्येकानं आपल्या जीवनात हृदयामध्ये त्याचा विचार केला पाहिजे की अरे मी भगवंताकडे कोण्या दृष्टिकोनातून चाललोय. आणि असं केल्यानंतर तिथे खर दूषण आले. 14 राक्षसांना पाठवलं. आणि पाठवल्यानंतर भगवंत लक्ष्मणजी म्हटले, भगवंता तुम्हाला काळजी करू नका, मी वध करतो. भगवंत म्हणते नाही, तू काय कर, सीतेला घेऊन ह्या गुफेमध्ये लपवून ठेव. आणि मग तिथे भगवंत 14 राक्षसांचा वध करतात पहिले. आणि केल्यानंतर पुढे जेव्हा ही बातमी कळती, शूर्पणखा सांगते अरे 14 राक्षस तर भगवंताने अशा काही क्षणामध्ये मारून टाकले. त्यावेळेस खर आणि दूषण हे 14,000 राक्षसांना घेऊन आले. आणि 14,000 राक्षसांना घेऊन आल्यानंतर भगवंत एका मुहूर्तामध्ये, एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटामध्ये, किती 48 मिनिटामध्ये भगवंताने 14,000 राक्षसाचा वध केला. आणि वध केल्यानंतर त्यावेळेस वाटलं, आता काय वाटलं की भगवंत शूर्पणखा वध केला. आणि मग शूर्पणखा कुठे गेली, लंकेमध्ये गेली. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर तिने तिथं स्वतःचा दोष नाही सांगितला. काय दोष सांगितला की तिनं एकच गोष्ट केली. काय गोष्ट केली की तिथं भगवान सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं. अरे रावणाने विचारलं हे काय अवस्था झाली, म्हणले मी तुझ्यासाठी हे सगळं करायला गेलं आणि माझी अवस्था झाली. काय झालं, म्हणले दशरथ नंदन एक पुत्र आहे, पण जो मोठा आहे, सुकुमार आहे, कोमल आहे, अतिशय नाजूक आहे, सगळ्यांना आकर्षित करणार आहे. जेवढा विद्वांस नाही त्याचा छोटा भाऊ अतिशय विद्वांस आहे, विचित्र आहे आणि नेहमी क्रोधित भावात राहतो, त्याने माझी अवस्था केली. मग रावण विचारतो अशी का अवस्था केली. त्यावेळेस ते शूर्पणखा काय सांगते रावणाला, त्यांच्यासोबत एक सुंदर स्त्री होती, अतिशय सुंदर होती. तिचे डोळे अतिशय कमळाप्रमाणे, तिची कटी अतिशय कोमल होती सापाच्या याच्याप्रमाणे, तिचे ऊर, तिचे नितंब, तिचे ओठ, तिचे केस एवढं जसं. आणि रावण हा कामी होता, लष्टी होता. जेव्हा लष्टी माणूस असतो ना, ज्या हृदयामध्ये ज्या गोष्टी आपल्या असतात त्याच गोष्टीला आपण आकर्षित करतो.
आपल्याकडे भगवंताच्या प्रति प्रेम असेल तर भगवंताचं प्रेम आकर्षित होईल. जर काम वासना असेल तर काम वासनेला आपण आकर्षित करू. रावणाच्या हृदयामध्ये काम वासना होते. जसं जसं त्याने ऐकलं तसं तसं त्याला सीतेच्या प्रति आकर्षण निर्माण झालं. आचार्य इथे शिक्षा देतात की भौतिक जगात तुम्ही कोणाच्या मुखातून कथा ऐकतात तीच भावना तुमच्या हृदयामध्ये प्रगट होती. तुमच्या हृदयामध्ये भगवान रामचंद्र असेल, कृष्ण असेल, आणि जो शुद्ध भक्ती त्याच्या हृदयामध्ये कृष्ण आणि राम असेल, जेव्हा तो दुसऱ्याला सांगेल तर दुसऱ्याच्या हृदयामध्ये राम आणि कृष्णाच्या प्रति प्रेम वाढेल. आणि ज्याच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा, आकांक्षा, कामना जर असेल आणि जेव्हा तो प्रवचन करेल त्याच्या साधकांच्या हृदयामध्ये त्याच गोष्टी त्याला आकर्षित करतात. म्हणून साधकाने प्रत्येक व्यक्तीनं अतिशय ध्यानपूर्वक आपण कोणाकडून श्रवण करतो, काय श्रवण करतो हे आपण नाही का परीक्षण केलं पाहिजे. आणि केल्या वेळेस जेव्हा सौंदर्याचं मोहित केल्यानंतर रावण काम झाला. कामातुराना भैयान लज्जा. जे काम मोहित व्यक्ती होतात त्यांना भौतिक जगाचा संकोच लाज वाटत नाही. जसं मी एकदा गंगापूरवरून येत होतो, आल्यानंतर तिथे एक माऊली म्हणजे माताजी, ती गाडी होती, मग ती होती माहीत नाही, ती वेगळे असं मागं टेकडं असतंय आणि त्याच्यात बसलेले होते. आणि मग त्यावेळेस एक श्लोक आठवलं मला, भोगवांच्या करे तार माया झपटिया धरे. आणि मग त्या जसं सिग्नल गेलं त्या बाबानं ब्रेक दाबलं, लगेच माया झपटिया धरे. मिठी मारली. त्यावेळेस मला तो श्लोक आठवला, भोगवांच्या करे तारा माया झपटिया धरे. म्हणलं अरे हा श्लोक बरोबर याच्या लागू होता. तर तिथे लगेच. आणि मग इथे आचार्य श्री वैष्णव एक गोष्ट खूप महत्वाचे मुद्दे सांगतात की भगवंतानं पाहिलं. आता काय पाहिलं की रावण येणार आहे आणि तेवढ्या द्वेषाने येणार आहे. तर भगवंत तिथे काय करतात, ब्रह्माजीला, शिवजी आणि अग्निदेवाला बोलून घेतात. आणि घेतल्यानंतर भगवंत काय करतात हे मी पहिल्यांदा गोविंदराजांच्या टीकेमध्ये वर्णन जेव्हा ऐकलं, आणि महर्षी तुलसीदासजी रामचरित्र मानसमध्ये वर्णन करतात. आपण नेहमी ऐकलेलं एक सीता नाही का, लक्ष्मण जेव्हा रेखा वडली आणि तिथून सीता अग्नीत प्रगट, नाही, गोविंदराज म्हणतात इथे जेव्हा खरदूषणाचा वध झाला आणि 14,000 राक्षसाचा वध केला तर भगवंताने गायलं सती, शिवजी, ब्रह्माजी आणि अग्निदेवाला बोलवलं. आणि भगवंत म्हणतात आता सीता, ओरिजिनल जी सीता आहे ना, अग्निदेवाला भगवंत सुपूर्द करतात. आणि सीता समर्पित केल्यानंतर ते म्हणतात आता तुम्ही सीतेचं रक्षण करा. सीताचं रक्षण नाही, ती अंतरंग शक्ती भगवंताची. आणि मग त्या अग्निदेवापासून दुसरी मायावी सीता तिथे प्रगट झाली, असं गोविंदराज टीकेमध्ये महर्षी वाल्मिकींच्या एका श्लोकाचं कोट करून करतात. त्याला रेफरन्स कोणाचं आहे, तुलसीदास रामांजी पण नाही का त्याच्यात वर्णन करतात. आणि केल्यानंतर त्यावेळेस भगवंत सीतेला घेऊन आता त्या पर्णकुटीमध्ये राहतात. आणि हे जेव्हा केल्यानंतर तिथे जेव्हा शूर्पणखेनं सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं त्यावेळेस सीता तिला घेण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी रावण काय करतोय, आता आपला जो मामा आहे, कोण, मारीची, त्याला म्हणतो आताची आता म्हणे. त्यावेळेस मारीची म्हणतो की विनाशकाले विपरीत बुद्धी, ज्याची मती भ्रष्ट झालेली आहे तेच तुझा कदाचित तुझा कोणी हितचिंतक न, तुझा दुश्मन किंवा शत्रू असावा. आणि तो शत्रू असल्यामुळं तुला हे मार्गदर्शन करतोय. राम कोणी साधारण व्यक्ती नाहीये. त्याने एक मला बाण मारला होता, त्या बाणामुळे मी लंकेमध्ये आलेलो आहे. त्यामुळे मी तुझा एक हितचिंतक आहे, त्यामुळं तू ह्या गोष्टीला जाऊ नकोस. पहिल्यांदा मारीशनं समजून सांगितलं. पण गेल्यानंतर इथे शूर्पणखा पुन्हा सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करते. आचार्य प्रश्न विचारतात की शूर्पणखा वारंवार रावणाला उत्तेजित का करत होती. कारण तिच्या मनामध्ये द्वेष होता, कपट होता. कशाचा, की रावणाने माझ्या पती याचा वध केलाय, जोपर्यंत याला मी विध्वंस करणार नाही तोपर्यंत माझ्या हृदयामध्ये मला सुख, समाधान, शांती प्राप्त होणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न शूर्पणखा करीत होती. आणि पुन्हा शूर्पणखा काय करू लागली, सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करू लागली. आणि केल्यानंतर शूर्पणखाचं सौंदर्याचं वर्णन केलं त्यावेळेस कट करू.